All of you, myself Mansi Milan Sawan, असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट इज सायकॉलॉजी. तर काल आपण बघत होतो की मागील लेक्चरला आपण काय बघितलं तर कुटुंब समुपदेशन, बरोबर आहे. तर मागचा थोडा रिव्ह्यू घेऊन आपण आता पुढे जाणार आहोत. तर कुटुंब समुपदेशनामध्ये काल आपण काय पाहिलं तर कुटुंबाची रचना पाहिली, कुटुंबामध्ये कोणते कोणते घटक असतात, कुटुंबाचं स्वरूप कसं आहे, त्यानंतर कुटुंब एक संस्काराचं केंद्र आहे, त्याच्यानंतर कुटुंबामध्ये समायोजन कसं केलं जातं, कुटुंबाचं स्वास्थ्य कसं राखलं जातं आणि त्याचबरोबर नात्यांची गुंफण कशी केली जाते, बरोबर आहे. हे मागच्या तासाला आपण हे घटक पाहिलेले आहेत. मग त्याच्यानंतर हे कुटुंब म्हटलं की ह्या सर्व घटकांची एकत्रित गुंफण, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये कुटुंबामध्ये स्वास्थ्याशी रिलेटेड म्हणजे प्रत्येकाचं स्वास्थ्य कसं आहे. मग घरात जर आपल्या घरामध्ये जर वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांचं स्वास्थ्य कसं आहे, ते स्वास्थ्य योग्य राखण्यासाठी किंवा जपण्यासाठी आपण काय करू शकतो. त्यानंतर घरामध्ये जर आपल्या लहान मुलं असतील, बरोबर आहे, तर लहान मुलं जर असतील तर लहान मुलांचं स्वास्थ्य कसं राखलं पाहिजे, लहान मुलांची प्रतिकारक शक्ती कशी वाढवली पाहिजे आणि त्याचबरोबर वयोवृद्ध लोकांची काळजी कशी घेतली पाहिजे, हे सगळं घटक किंवा याच प्रकारचे मुद्दे आपण काल फॅमिली काउन्सिलिंगमध्ये बघितले, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर कालच आपण एक मुद्दा डिस्कस केला होता की कुटुंबाचे प्रकार किंवा कौटुंबिक समुपदेशनाचे प्रकार. मग आता कौटुंबिक समुपदेशन, कौटुंबिक म्हणजेच कुटुंब, मग कुटुंब समुपदेशनामध्ये कोणते कोणते प्रकार येत असतील. काल जसे आपण मग पाहिले बघा की 2 प्रकारांची मी तुम्हाला नावं सांगितली होती की संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब किंवा जॉईंट फॅमिली अँड त्याच्यानंतर आपण विभक्त कुटुंब पद्धती बघितली. मग हे सगळं बघत असताना संयुक्त कुटुंब किंवा जॉईंट फॅमिली हे जे काय आपण बघतो तर यांच्यामध्ये त्याची रचना कशी असते, त्यानंतर त्यांची नियमित दैनंदिन जी जीवनपद्धती लाईफस्टाईल ती कशी असते, त्याचबरोबर त्याच्यामध्ये ती एकत्र कुटुंब पद्धतीची रचना. आता एकत्र कुटुंब पद्धती जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये सदस्य संख्या किती असते, अशा बऱ्याचशा घटकांचा आपण थोडक्यात आढावा घेतला होता, बरोबर आहे. मग आता एकत्र कुटुंब पद्धती, मग आता एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये घराची रचना कशी असेल किंवा सदस्य किती असतील, त्याच्यानंतर त्यांचा स्तर कसा असणार आहे, त्यांचं मासिक उत्पन्न कसं असणार आहे किंवा त्यांची जीवन जगण्याची शैली कशी असणार आहे, त्याच्यानंतर त्यांचं स्वास्थ्य कसं असणार आहे, अशा अनेक घटकांचा आपण विचार करणार आहोत. तर त्यामध्ये आता त्यांची रचना जर बघायला गेली, एकत्र कुटुंब पद्धतीची किंवा जॉईंट फॅमिलीची जर रचना बघायला गेली तर त्याच्यामध्ये रचना कशी असते किंवा रचना म्हणजे थोडक्यात घराची पद्धत म्हणा. मग त्याच्यामध्ये काय असतं की घर साध्या पद्धतीचं असतं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये, त्याच्यानंतर सगळ्यांचा समावेश केलेला असतो, बरोबर आहे, ही त्याची रचना असते. मग त्याच्यामध्ये छोट्या बाळापासून वयस्कर लोकांपर्यंत ते एकत्रित राहत असतात. आता त्याच्यानंतर त्यातलाच एक दुसरा घटक आहे की सदस्य. मग आता सदस्य कसे असतात का बाबा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सगळे मोठीच लोकं असतात का किंवा सगळी छोटीच मुलं असतात का, असं नसतं, बरोबर आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजोबा आजी वयस्कर येतात, वयोवृद्ध येतात, त्याचबरोबर काका काकी असतील, आत्या मामा असतील किंवा आई वडील असतील, त्याच्यानंतर त्यांची मुलं त्यांच्या मुली, त्यानंतर आपण आपले बहीण भावंड, या सगळ्यांचा समावेश एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये होत असतो, बरोबर आहे. म्हणजे एवढी सदस्य संख्या त्यांच्यामध्ये असते. मग त्याच्यानंतर त्यांची वर्तनशैली. आता वर्तनशैली जर बघायला आपण गेलो तर वर्तनशैलीमध्ये कशाचा विचार केला जाईल तर वर्तनशैलीमध्ये प्रत्येकाचा स्वभाव एकसारखा असतो का, आपल्या 5 हाताची जी बोट आहे ती एकसारखी आहेत का, एक कमी एक जास्त, एक खूपच मोठं आहे त्यानंतर छोटा आहे, अशा निरनिळ्या प्रकारची वर्तनशैली. मग तशाच पद्धतीनं आजोबा आजींची जी काही वर्तनशैली आहे, मुलांची जी काही वर्तनशैली आहे, काका काकींची जी काही वर्तनशैली आहे, या प्रत्येकामध्ये वेगळेपण दिसून येतं. मान्य आहे तुम्हाला हे. तर प्रत्येकाची वर्तनशैली किंवा प्रत्येकाचं वर्तन हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं, बरोबर आहे का. म्हणजे त्यांची जीवन जगण्याची कला ही वेगवेगळी असते. बघा आता की एखाद्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एखादा जर
आपल्या काकांनी किंवा आपल्या वडिलांनी जर एखादा डिसिजन दिला किंवा काय सांगितलं तर त्याच्यावर जो शेवटचा शिक्कामोर्तब असतो तो आपल्या आजोबा किंवा आजींचा असतो. बरोबर आहे. सगळी लोकं त्याला मत देत असतात, म्हणजे त्याला विरोधात जात नसतात. सगळेजण आपापलं मत देत असतात. आपल्या आपल्या वर्तनानुसार, आपल्या आपल्या दैनंदिन क्रमानुसार त्याला योग्य असं मत देत असतात. आता त्याच्यानंतर जर उदाहरण द्यायचं झालं तर बघा, एकत्र कुटुंब पद्धतीत जर समजा एखाद्या मुलानं, समजा लहान मुलानं काहीतरी चोरी केली किंवा कुणाला काही उलट बोलला किंवा काय झालं, शिवीगाळ केली, असा जो प्रकार झाला तर त्या घरामध्ये त्या मुलाच्या वडिलाला न बोलता त्या मुलाच्या आजोबांना बोललं जातं. बरोबर आहे. काय म्हटलं जातं की त्यांचा नातू, त्यांची नात, अशा पद्धतीनं त्यांचा उल्लेख केला जातो. म्हणजे कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी कोणावर येते? ज्येष्ठ लोकांवरती, वयोवृद्ध लोकांवरती. बरोबर आहे. मग त्याच्यानंतरच त्यातमध्ये दुसरा एक असं उदाहरण घेता येईल आपल्याला की जर एखाद्या व्यक्तीचा जर घटस्फोट झालेला असेल, बघा काय म्हणते, तर एखाद्या व्यक्तीचा कुटुंबामधील घटस्फोट झालेला असेल, जर घटस्फोट झालेला असेल तर त्याचे परिणाम, त्याचे पडसाद हे सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तींवर पडत असतात. बरोबर आहे. आणि त्याला जास्तीत जास्त कारणीभूत कोण ठरत असतं किंवा त्याचा जास्तीत जास्त परिणाम कोणावर होत असतो? तर लहान मुलांवर. बरोबर आहे. त्यांची भांडणं असतील, त्यांचे रोजचे कलह, वाद, त्याच्यानंतर हे परत घटस्फोट झाल्यानंतर कुणी आईकडं राहायचं, कुणी वडिलांकडं राहायचं, हे असे खूप असंख्य प्रश्न असतात. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये त्याचा सगळ्याचा परिणाम कुटुंबावर होत असतो. एकत्रित कुटुंबावर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होत असतो. त्याच्यानंतर त्यामध्ये एक दुसरा जो घटक सांगितला होता काल तुम्हाला, तो आहे विभक्त कुटुंब पद्धती. मग आता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये काय येणार आहे सांगता येईल का बघा तुम्हाला? विभक्त म्हणजे वेगळे. बरोबर आहे. विभक्त म्हणजे वेगळी कुटुंब पद्धती. मग त्याच्यामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आता रचना कशी असती की छोटं कुटुंब असतं. बरोबर आहे. मग त्याची सदस्य संख्या किती असणार आहे? सदस्य संख्या 3 ते 4, ह्याच्यापेक्षा जास्त नसती. आणि जरी असेल तर जास्तीत जास्त 5. पण त्याच्यामध्ये आई वडील आणि त्याचबरोबर आई वडील आणि त्यांची 2 मुलं किंवा मुली यांचा काहीतरी समावेश असतो. मग या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आपण रचना बघितली, विभक्त कुटुंब पद्धतीच्या सदस्य संख्या बघितल्या, या सगळ्या घटकांचा आपण विचार केला. मग त्यामध्ये वर्तनशैली येणार नाही का? येणार. बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये देखील वर्तनशैली येणार. आता वर्तनशैली काय येईल? आईचं जसं वर्तन आहे तसंच मुलीचं असतं का? आईचं जसं वर्तन आहे तसंच मुलाचं वर्तन असतं का? किंवा आईचं जसं वर्तन आहे तसंच वडिलांचं वर्तन असतं का? नाही. प्रत्येकाची वर्तनशैली, वागण्याची पद्धत, लाईफस्टाईल जी काय असेल ती वेगवेगळी असते. बघा, मान्य आहे का तुम्हाला? तर प्रत्येकाची वर्तन किंवा वागण्याची पद्धती वेगवेगळी असते. बरोबर आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा, तुम्हाला जी वस्तू आवडते तीच तुमच्या भावाला आवडते का? नाही आवडत. बरोबर आहे. त्याची आवड निवड काहीतरी वेगळी असते. बरोबर आहे. आई किंवा वडिलांना एखादी वस्तू आवडते तीच तुम्हाला आवडते का? बरं, बहुतांश 50% असं होत असेल की आई वडिलांना हे आवडतं म्हणून मला पण आवडतं. पण सगळ्याच मुलांच्या बाबतीत असं होतं का? नाही. म्हणजे प्रत्येकाचं वर्तन, प्रत्येकाची वागण्याची पद्धती, लाईफस्टाईल ही सगळी काय असते? वेगवेगळी असते. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये समजा आता आपल्याला चर्चा करायची आहे, घरामध्ये एखाद्या निर्णयावर चर्चा करायची. फॉर एक्झाम्पल घ्या की आपल्या छोट्या भावाला किंवा आपल्या छोट्या बहिणीला मेडिकल लाईनला किंवा समजा लॉला वगैरे असं काहीतरी ॲडमिशन घ्यायचं आहे. मग त्यावेळी त्याचा तो काय असतो? अट्टहास असतो की मला मेडिकलला जायचं आहे, मला इंजिनिअरिंगला जायचं आहे, मला लॉला जायचं आहे, असा काहीतरी त्याचा अट्टहास असतो. बरोबर आहे. मग त्याच्या हट्टापायी आई किंवा वडील दोघांपैकी एक तयार असतं. कशासाठी? तर हो चालेल, तुला घेऊया तिकडे ॲडमिशन, पण त्याचा खर्च झेपेल का? असं काहीतरी असतं. पण बहुतांशी सगळ्याच लोकांची मतं एकसारखी असतात का? किंवा आई किंवा वडील ह्या दोघांचं जरी मत एकसारखं असेल तर दोन्ही मुलांची मतं सारखीच असतात का? नाही. त्यांच्या विचारामध्ये वेगळे पण दिसून येत असतं आपल्याला. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर आता सल्लामसलत एखादा, आता तुम्ही बघताय
की आता एकमेकांशी बोलण्यापेक्षा मोबाईलचा वापर जास्त केलेला दिसतो, बरोबर आहे. एकाच कुटुंबामध्ये आपण जेवणाच्या टेबलला किंवा एकाच पंक्तीला बसलेला असतो जेवायला, पण प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो, प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये बघत असतं, बरोबर आहे. म्हणजे समोर व्यक्ती असून देखीलही आपण त्याच्याशी चॅटिंग करतो मोबाईलवरती, बरोबर आहे. मग हे जे बोलणं आहे तेच बोलणं प्रत्यक्षात होऊ शकत नाही का? ते सल्लामसलत किंवा विचारविनिमय एकमेकांशी समोरासमोर होऊ शकत नाहीत का? आपण फोनवर बोलणं किंवा आपण टाईप करून जे चॅट करतो ते करणं याच्यामध्ये आणि प्रत्यक्ष समोरासमोर बोलणं याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो का? किंवा जाणवतच नाही आहे काय फरक? सेम ॲज वेल सेम, सगळं सेमच असतं, त्यात काय एवढं असं तुम्हाला वाटतं आहे का? तर नाही, प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत असणार आहे, बरोबर आहे. पण शेवटी आंतरक्रिया ही मनानं होत असते, बरोबर आहे. आपण मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतो? मनाचा करतो, वर्तनाचा करतो, भावनेचा करतो, मानसिकतेचा करतो, सगळ्याचा अभ्यास आपण करत असतो, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यामध्ये हा सगळा अभ्यास करत असताना जी आंतरक्रिया असते, आता समुपदेशनामध्ये आपण काय म्हणलं आहे की दोन व्यक्तीमधली आंतरक्रिया म्हणजे समुपदेशन, बरोबर आहे की नाही. मग ही आंतरक्रिया चांगली किंवा योग्य घडण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? समोरासमोर असणं किंवा एकमेकाशी बोलणं, सुसंवाद साधणं, हे सगळं गरजेचं आहे, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर त्यातलाच जो तिसरा घटक आहे तो आहे जाळीरूपी समुपदेशन. जाळीरूपी समुपदेशन. आता जाळीरूपी समुपदेशनाला आपण काय म्हणू शकतो? किंवा जाळीरूपी कुटुंब हा घटक आहे त्याच्यामध्ये. मग याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो किंवा काय बोलू शकतो? नेटवर्क. जाळे म्हणजे काय? तर नेटवर्क. मग नेटवर्क कसं असतं? आईवडिलांशी लिमिटेडच नेटवर्क असतं का? नाही. नेटवर्क कुणाकुणाचं असतं? मित्रमैत्रिणींचं असतं, नातेवाईकांचं असतं, आणखी बऱ्याच व्यक्तींचं नेटवर्क असतं. तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या काम करणाऱ्या ठिकाणमधल्या लोकांचं सुद्धा नेटवर्क असतं, बरोबर आहे. त्यांचेसुद्धा तुमच्याशी चांगले संबंध असतात, बरोबर आहे की नाही. मग हे सगळं करत असताना आता जाळीरूपी नेटवर्क किंवा जाळीरूपी समुपदेशनामध्ये एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा पद्धतीनं हे समुपदेशन आहे. मग याच्यामध्ये जाळीरूपी, आता जर समजा मला एखादी काही समस्या असेल, बरोबर आहे, मी XYZ एखाद्या व्यक्तीला सांगितलं किंवा त्याच्याशी मी बोलले, मग हे सगळं बोलल्यानंतर ती समस्या त्या व्यक्तीकडून जर सुटत असेल तर ठीक आहे, नाहीतर तो काय करतो? त्याच्या मित्राला सांगतो, त्याच्या मैत्रिणीला सांगतो, बरोबर आहे. असे एक काय होतं? जाळं निर्माण होतं आणि हे झाल्यानंतर तो व्यक्ती पुढं वेगवेगळ्या लोकांकडे जात असतो, बरोबर आहे की नाही. मग याला आपण काय म्हणतोय? तर जाळेरूपी समुपदेशन. मग त्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर क्रीडा मंडळे असतात, नाट्यमंडळे असतात, महिला मंडळ असतं, बालविकास चिमू असतो, अशी वेगवेगळ्या नेटवर्कचा समावेश होत असतो, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यानंतर त्यातलाच जो शेवटचा घटक आहे बघा, आपण मगाशी काय बघितलं? तर 3 प्रकार बघितले समुपदेशनाचे, बरोबर आहे. मग आता 3 प्रकार जे बघितले कोणते कोणते? तर समुपदेशनाचे, कौटुंबिक समुपदेशनामध्ये की त्याच्यामध्ये आपण एकत्र कुटुंब बघितलं, विभक्त कुटुंब बघितलं, जाळीरूपी कुटुंब बघितलं आणि त्याच्यानंतर आपण चौथा जो घटक बघणार आहोत तो कोणता असेल? तर विविध कुटुंब. कोणतं कुटुंब? विविध. आता विविध कुटुंब म्हटल्यानंतर तुम्हाला काय डोक्यात येईल किंवा काय सांगता येईल? आता विविध म्हणजे मल्टिपल, बरोबर आहे. मग विविध कुटुंब, मल्टिपल फॅमिलीमध्ये कशाचा समावेश होत असेल सांगा बघूया, किंवा काय सांगता येईल आपल्याला त्याच्यामध्ये? तर विविध कुटुंब नावातच आहे सगळं. काय नावातच आहे? तर विविध म्हणजे वेगळं, बरोबर आहे. प्रत्येकाचं वेगळी काहीतरी जीवनशैली किंवा जीवन पद्धती, बरोबर आहे. आता विविध कुटुंब समुपदेशनामध्ये आपण कशाचा विचार करू शकतो? प्रत्येकाच्या गरजाचा विचार करू शकतो, बरोबर आहे की नाही. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असणार आहेत,
प्रत्येकाची आवड वेगळी असणार आहे, प्रत्येकाचा जो निवडण्याचा कल आहे किंवा निवडी आहेत त्या वेगळ्या असणार आहेत, बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या गरजा असणार आहेत, वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्याचं स्वरूप असणार आहे. मान्य आहे तुम्हाला. मग बघा आता कुटुंबाच्या गरजा. आता आपण एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती जे बघितलं तर तशाच पद्धतीनं आपण एक उदाहरण घेऊया की बाबा दोन सर्वसामान्य फॅमिली आहेत, दोन सर्वसामान्य फॅमिली आहेत, दोन सर्वसामान्य कुटुंब आहेत. दोन्ही कुटुंबामध्ये सदस्य संख्या सेमच आहे. दोन्ही कुटुंबामध्ये सदस्य संख्या सेम आहे, दोघांच्या रचना सेम आहेत, ॲज वेल ॲज सेम म्हणजे सारखंच आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे, बरोबर आहे का. मग हे सगळं करत असताना दोघांची जी काही मुलं आहेत, दोघांच्या ज्या काही दोन्ही कुटुंबामधल्या मुली आहेत त्या सगळ्या एकसारख्याच माध्यमाच्या शिक्षणात म्हणजे शिक्षण क्षेत्रात शिक्षण घेत असतील, बरोबर आहे का. मग दोघांच्या तर सेम कंडिशन आहे, वेगळी कंडिशन नाही, सेम कंडिशन आहे त्याची, बरोबर आहे. मग हे सगळं करत असताना त्यांच्या गरजा कशा काय वेगळ्या आहेत बरं. त्यांची जी काही जगण्याची पद्धती आहे किंवा खाण्यापिण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्यांच्यावर झालेले जे काही संस्कार आहेत, त्याच्या चालीरीती आहेत, हे सगळं काय असणार आहे, वेगवेगळं असणार आहे, बरोबर आहे. आजूबाजूचं वातावरण वेगळं असणार आहे, बरोबर आहे. नातेवाईक वेगळे असणार आहे, नातेवाईकांबद्दल असणारा प्रेम आदर दोघा कुटुंबामध्ये वेगवेगळा असणार आहे, बरोबर आहे का. म्हणजे सगळ्या गरजा, त्यांची जी काय माध्यमं, संपर्क, हे सगळं वेगवेगळं असणार आहे. म्हणूनच त्याला विविध म्हणलेलं आहे, समजतंय. त्याच्यानंतर आता पाल्य आणि पालक दोन्हीच कुटुंबाचा विचार करा परत. आता सेम कंडिशन आहे त्यांची, आपण मग अशीच बघितलं. पण ज्या पहिल्या कुटुंबातले पालक जसे असतील तसेच दुसऱ्या कुटुंबातले पालक असणार आहेत का, बघा बरं. किंवा पहिल्या कुटुंबातलं जे पाल्य आहे, जे बाळ आहे किंवा बालक आहे, तेच दुसऱ्या कुटुंबामध्ये असणार आहे का, म्हणजे तसंच सेम असणार आहे का, बरोबर आहे की नाही. मग ह्या दोन्हीचा विचार करणं गरजेचं आहे किंवा तुलना करणं गरजेचं आहे. पहिल्या कुटुंब जे आपण आत्ता सांगितलं, तर पहिल्या कुटुंबामध्ये आईवडील जर शास्त्रीय संगीत म्हणा किंवा इतरत्र गोष्टींना खूप महत्त्व देत असतील, त्यांच्याबद्दल त्यांना आवड असेल आई किंवा वडिलांना, दुसऱ्या कुटुंबामध्ये शास्त्रीय संगीत, नृत्य जे काय असेल ते दुसऱ्या कुटुंबातल्या आई किंवा वडिलांना आवडेलच असं आहे का, किंवा त्यांना आवडतंच असं आहे का, नाही. परत आवड वेगवेगळी आली, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या कुटुंबामध्ये छोट्या मुलाला जे काही अभ्यासाच्या बाबतीतली जी आवड आहे किंवा खेळाच्या बाबतीतली जी काय आवड आहे, त्याचा जो कल आहे तोच पहिल्या कुटुंबातल्या छोट्या मुलाचा असेल का, नाही. म्हणजे त्याच्याकडे शिकण्याची कला वेगळी असणार आहे, त्याची आवड वेगळी असणार आहे, त्याचा कल वेगळा असणार आहे, बरोबर आहे. म्हणून इथं विविधता दिसून येते. आता त्याच्यानंतर मुलांचं आपण मनोधैर्य कसं वाढवतो. जर पहिल्या कुटुंबातल्या आईवडिलांपैकी दोघं किंवा एक जर कुणी थोडंसं दुर्बल असेल, म्हणजे एखाद्या गोष्टीला जर घाबरत असतील किंवा संकट समोर यायच्या आधीच त्यांचं तततपप जर होत असेल, तर मुलांच्यामध्ये तो गुण येतो, बरोबर आहे. किंवा एखाद्या वेळे आपण मुलांना कुठल्याच गोष्टी जर प्रोत्साहन देत नसू किंवा त्यांना एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, तुला जमणारच नाही आहे ते, तू काय करू नकोस, असं जर आपण त्याला प्रत्येक वेळी निगेटिव्ह करत असू, तर काय होणार आहे, तर तो मुलगा मनोधैर्यानं किंवा आत्मविश्वासानं मागं राहणार आहे, बरोबर आहे. आत्मविश्वासानं काय होणार आहे, मागं राहणार आहे. तो पुढे जाणार आहे का, नाही, पुढे जाणार नाही, तो मागच राहणार आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या कुटुंबामध्ये जर आई वडील मुलांना योग्य ते प्रोत्साहन पुरवत असतील किंवा एखाद्या खेळाबद्दल त्या मुलाची जर आवड असेल, तर पहिल्यांदा हरलास, दुसऱ्यांदा हरलास, पण तिसऱ्यांदा हरणार नाहीस, प्रयत्न कर, असं जर त्याचं मनोधैर्य वाढवत असतील, त्याचा आत्मविश्वास वाढवत असतील, त्याला प्रोत्साहन करत असतील, तर त्या मुलामध्ये ते गुण चांगले वाढणार आहेत किंवा त्याची वाढ होणार आहे, त्याला चांगलं प्रोत्साहन मिळणार आहे आणि तो चांगले प्रयत्न करणार आहे, बरोबर आहे. म्हणजे हे दिसून येते आपल्याला.
त्याच्यानंतर आता बघा, मनोधैर्य वाढवायचं म्हणलं तर तुम्हाला गुजरातमधला भूकंप माहिती आहे, बरोबर आहे, खिलारीचा भूकंप माहिती आहे. त्याच्यानंतर ही जी काही कारणं असतात त्या कारणांवर कुरवाळत बसणं किंवा माझ्या बाबतीत खूप वाईट झालं, मला काय जमलंच नाही, काय करायचं, त्यावेळची परिस्थितीच तशी होती, असं जर बरेचसे कारणं जर आपण सारखी देत राहिलो तर आपली प्रगती होत नाही, बरोबर आहे. किंवा आपण प्रगती करण्याच्या वाटेवर देखील जात नाही आहे, प्रगती करतच नाही आहे. आपण फक्त कारणांचा शोध घेत असतो. हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, असं करणार तसं करणार, मग असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, फक्त कारणं देत राहतो आपण, फक्त कारणं, बरोबर आहे का, समजते का बघा. म्हणजे कारणांचा पाठपुरावा करणं आणि स्वतःला सावरून घेणं बाजूला, अशा गोष्टींचा आपण सहारा घेत असतो, बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, मुलींना बरीचशी अशी सवय असते की आपण शिक्षक विचारतात का गं तुला एवढे कमी मार्क पडले, लगेच बघा लगेच लिस्टच तयार असते, काय तर त्यावेळी माझ्या भावाचं लग्न होतं, मग दुसरी म्हणते की तुला का गं कमी मार्क पडले, काय नाही आहो मॅडम, काय नाही आहो सर, मला कमी मार्क पडले म्हणजे आमच्या घरी असं एक जण एक्सपायर झालं ना, मग त्यामुळं मला काय अभ्यास करायला जमलंच नाही किंवा मला काय परीक्षाच देता आली नाही. म्हणजे विविध कारणं सांगत असतात. अभ्यास करायला काहीतरी पळवाटा शोधत असतात, बरोबर आहे का, समजते का बघा. की म्हणजे वेगवेगळी कारणं देणं आणि स्वतःला त्यातनं फक्त सावरून न्यायचं, स्वतःला कुरवाळायचं. खरंच जर तशी परिस्थिती नसती तर खूप मार्क पाडले असते, तशी परिस्थिती नसती तर खूप मार्क मिळाले असते, पण काय करायचं, असं अशी त्यावेळी म्हणजे मला करता आलं नाही, मी केलं नाही, अशा पद्धतीनं फक्त कारणांचा पाठपुरावा करत राहतात, बरोबर आहे. मग असं जर होत असेल तर ती मुलं किंवा त्या मुली त्यांच्या ध्येयापर्यंत पोचणार आहेत का, किंवा त्यांना उचित असं ध्येय प्राप्त होणार आहे का. याला काय म्हटलं जातं, आपल्या भाषेत काय म्हणतो आपण, पळपुटेपणा म्हणतो, बरोबर आहे की नाही. आपण काय म्हणत असतो की पळपुटेपणा, की प्रत्येक समोर परिस्थिती आली, संकट आलं की पाठ फिरवायची, आणि त्या संकटाशी 2 हात जर केले किंवा त्याचा जर सामना केला तर तुम्हाला नक्की यश मिळणार आहे, बरोबर आहे. मग यावेळी काय करणं गरजेचं आहे, तुमचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. तुमचं ध्येय जे काही निश्चित केलेलं असेल त्या ध्येयाकडं समोर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आपण जसं अवधान देणं म्हणतो, लक्ष केंद्रित करणं, अटेन्शन करणं, ते तुमचं अचूक असलं पाहिजे, बरोबर आहे. मग आता कुटुंब समुपदेशनामध्ये आपण काय शिकलो, किंवा कुटुंब समुपदेशनामध्ये आपण काय केलं पाहिजे किंवा काय करणं उचित आहे. तर बघा, कुटुंब समुपदेशनामध्ये आपण जे काही प्रकार बघितले कुटुंबाचे, मग ॲज अ काउन्सलर किंवा एक समुपदेशक काय करत असतो, अशा वेगवेगळ्या निरनिराळ्या केसेस किंवा समस्या समाजात दिसतात आपल्याला, बरोबर आहे, समाजात दिसत असतात, आपण समाजात पाहतो हे सगळं. मग समुपदेशकाचं कार्य काय आहे, समुपदेशक काय करतो, या परिस्थितीमध्ये ह्या परिस्थितीचा सगळा आपण अभ्यास केला, बरोबर आहे. एखादी समस्या आपल्यासमोर आली की ती समस्या कोणाच्या बाबतीत आहे, कशी आहे, त्याचा वयोगट काय आहे, त्याची घरची परिस्थिती कशी आहे, त्याचे नातेवाईक कसे आहेत, त्याचे मित्रमंडळी कसे आहेत, तो जर एखाद्या ठिकाणी शिकत असेल, काम करत असेल तर तिथली लोकं कशी आहेत, या सगळ्याचा पूर्व इतिहास आपण घेतो, बरोबर आहे, मान्य आहे. मग हा सगळा पूर्व इतिहास घेणं किंवा त्याचबरोबरीनं त्याच्यावर आपण काय करतो, एक नजर टाकतो की मग हे असं झालं असेल त्यामुळं तर ही गोष्ट त्याला मिळाली नसेल, बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या समस्येचं कारण किंवा समस्येचं मूळ कशामध्ये असतं माहिती आहे तुम्हाला, बालपणामध्ये, बरोबर आहे की नाही. एखादी गोष्ट जर बालपणात त्याला व्यवस्थित मिळाली नसेल किंवा पुरवली गेलेली नसेल, मग ती परिस्थिती असते, अणुवंशजन्य घटक असतात, आर्थिक परिस्थिती, बरोबर आहे का. मग हे सगळे घटक त्याला काय करत असतात, कारणीभूत असतात, आणि त्याचं जे मूळ आहे ते कुठं असतं, बाल्यावस्थेत, बरोबर आहे का. मग हे सगळं करताना आपण मार्गदर्शन देखील करतो, तो असं कर रे, तो असं करू नको, बरोबर आहे. मार्गदर्शन करणं वेगळं, गायडन्स करणं वेगळं आणि समुपदेशन करणं वेगळं, बरोबर आहे. समुपदेशक समुपदेशन करत असतो, सल्लार्थीला किंवा त्या व्यक्तीला त्याच्या समस्येचा योग्य पर्याय किंवा योग्य उत्तर मिळवून देत असतो.
मग तो प्रयत्न करतो का? उत्तर मिळवून देण्याचा किंवा प्रयत्न कोणते करायचे हे फक्त सांगण्याचं काम करत असतो समुपदेशक, बरोबर आहे. जे काही करायचं असतं ते सल्लार्थीनंच करायचं असतं. आपण त्याला काय सांगत असतो की हा मार्ग आहे, तो मार्ग देखील आहे, तू ठरव या दोन्हीमधला कोणता मार्ग वापरायचा, तुला जे उचित वाटेल ते तू कर, पण हे केलंस तर त्यामधून तुला चांगला फायदा आहे, तुझ्या समस्येचं तुला निराकरण करता येईल. तो जर मार्ग निवडलास तो पण मार्ग चांगला आहे, पण त्यामध्ये ही अडचण येईल, बरोबर आहे का? बघा समजतंय का? तर आपण त्याला समोरच्या वाटा, समोर जे वेज दिसत आहे त्याचं फक्त काय करायचं आहे, त्याला दाखवून द्यायचं आहे, हे असं आहे, ते तसं आहे, ती तशी आहे, ती वाट तशी आहे. म्हणजे जे काय आता समोर आपल्या ज्या वाटा दिसत आहेत, जे मार्ग दिसत आहेत ते आपण त्याला सांगायचे. मग तो निवडणार आहे की त्याला काय केलं पाहिजे, त्यानं कसं वागलं पाहिजे, त्यानं कसं बोललं पाहिजे, कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे, कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, हे सगळं समजून घेणं आणि त्या पद्धतीनं मार्गक्रमण करणं गरजेचं आहे, बरोबर आहे का? समजलं का इथंपर्यंत? म्हणजे हे सगळं जे आपण करतोय तर हे कशासाठी करतोय? योग्य पद्धतीनं त्याचं उत्तर मिळण्यासाठी. समजलं इथंपर्यंत भाग? तर आपण पुढील तासाला याच्यामध्ये काही याच्या पुढील जो भाग आहे तो आपण बघणार आहोत. थँक्यू.